जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील देसाईपुरा परिसरात राहणाऱ्या 84 वर्षीय दयावती बिपिनचंद्र देसाई या अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या वृद्ध महिलेने आपल्या मुलांजवळ मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट निखिल बिपिनचंद्र देसाई यांनी नंदुरबार शहरातील अमरचित्र मंदिर परिसराजवळ असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। नंदुरबार शहरातील अमरचित्र मंदिर शेजारच्या नगरपालिकेचे शाळेतील मतदान केंद्रावर एका 84 वर्षीय वयोवृद्ध महिलेला चक्क कार्डियाक ॲम्ब्युलन्सने आणून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे। दयावती बिपिनचंद्र देसाई असा या रुग्ण महिलेचे नाव असून या महिलेला अर्धांगवायू आजार झाला आहे, त्यामुळे त्या अंथरुणावरच आहे। गृहमतदानाचा त्यांचा अर्ज न भरला गेल्याने त्यांचे गृहमतदान होऊ शकले नव्हते, मात्र त्यांची मतदानाची प्रबळ इच्छा असल्याने त्यांच्या मुलाने कार्डियाक रुग्णवाहिकेद्वारे त्यांना मतदान केंद्रात आणून मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे। दयावती देसाई यांनी स्ट्रेचरवरूनच मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। माझी आई वयाच्या 84 वर्ष वयामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्यांना लखव्यामुळे हलनचलन होत नाही। त्यांच्या 12D फॉर्म हा भरला गेला नाही, म्हणून त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे मतदान करायला आणावं लागलं। त्यांची प्रबळ इच्छा होती की मतदान करायला पाहिजे आणि तो आपला हक्क आहे, तो बजवायला पाहिजे, त्यामुळे त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आणण्यात आलेलं आहे। त्यांचे नाव आहे दयावती बिपिनचंद्र देसाई, देसाईपुरा, नंदुरबार।